सामाजिक एकोप्यातूनच लिंगायत समाजाची प्रगती शक्य आहे। खासदार अजित गोपछडे। भक्तिस्थळावरून वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचा भव्य शुभारंभ। खासदार अजित गोपछडे यांच्या नेतृत्वात वीरशैव लिंगायत सन्मान यात्रेचा शुभारंभ गुरुवार रोजी भक्तिस्थळ राजूर येथील शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या जीवंत समाधीला अभिवादन करून करण्यात आला। या सन्मान यात्रेचा 21 सप्टेंबर रोजी श्री क्षेत्र मंगळवेढा येथे समारोप होणार आहे। समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी ही जनसन्मान यात्रा असल्याचे खासदार अजित गोपछडे यांनी यावेळी सांगितले। वीरशैव लिंगायत समाजाची महाराष्ट्रातील लोकसंख्या जवळपास 1.5 कोटी असून या समाजाला राजकीय क्षेत्रात वाटा मिळाला नाही अशी खंती त्यांनी यावेळी व्यक्त केली। तर सामाजिक एकोप्यातूनच लिंगायत समाजाची प्रगती शक्य असल्याचे खासदार अजित गोपछडे यांनी सांगितले। आमचा या राज्यात विखुरलेला जो समाज आहे तो सगळा समाज संपूर्ण महाराष्ट्रातल्या मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे। या सगळ्या समाजाचं सामाजिक, आर्थिक, आरोग्य क्षेत्रातलं, शैक्षणिक क्षेत्रातलं उत्थान, उत्कर्ष, भरभराट आणि सगळ्या क्षेत्रामध्ये त्या समाजाला संघटित करण्याच्या दृष्टिकोनातून ही वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रा आज भक्तिस्थळावरून सुरुवात झालेली आहे। ही यात्रा लातूर शहरामध्ये उद्या जाईल। दिवसभरामध्ये लातूर शहरातल्या विविध शिक्षण संस्था, विविध क्षेत्रातले व्यापारी, उद्योग, वेगवेगळे डॉक्टर्स, वकील या सगळ्या मंडळींसोबत संवाद करीत ही यात्रा उमरगा, औसा, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर अशा मार्गे यात्रा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अक्कलकोटवरून सातारा, सांगली, मिरज, जत, हातकणंगले, तासगाव असं करून ही यात्रा परत पिंपरी चिंचवड, पुणे, छत्रपती संभाजीनगर असं करीत यामध्ये मराठवाड्यातला राहिलेला काही भाग, बीड आणि नांदेड असं करून याचा सगळा समारोप मंगळवेढा येथे होणार आहे। ही यात्रा सलग 20 ते 25 दिवसांची यात्रा आहे। आमच्यासोबत त्या भागातले जे सगळे 18 पगड जातीतले लिंगायत समाजातले सर्व प्रमुख लोक, सामाजिक क्षेत्रातले असतील, आरोग्य क्षेत्रातले असतील, शैक्षणिक क्षेत्रातले असतील, ही सर्व मंडळी आम्ही एकत्रित जाऊन समाजाचं प्रबोधन करणे, समाजाला एकत्रित करणे, सामाजिक क्षेत्रात कुठे अन्याय होत असेल तर त्यांना न्याय मिळवून देणे, या दृष्टिकोनातून राजकीय क्षेत्रातलं नेतृत्व प्रगल्भ करणे आणि संघटनात्मक शक्ती ही लिंगायत समाजाची महाराष्ट्रातली एकत्र करणे हा या वीरशैव लिंगायत समाज सन्मान यात्रेचा मुख्य उद्देश आहे। संत शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यासारखा कर्मावर विश्वास ठेवणारा, ज्ञानवंत, कीर्तिवंत आणि समाजाचं प्रबोधन करणारा या आधुनिक काळातला एक संत महात्मा, ज्याला ईश्वराचं स्वरूप मानलं जातं, त्यांचं सानिध्य मला मिळालं। त्यांचं सानिध्य आमच्या या महाराष्ट्रातल्या हजारो युवकांना, तेलंगणातल्या, आंध्रातल्या, कर्नाटकातल्या युवकांना मिळालं आणि आमचे जीवन पालटून गेले। त्यामुळे या महात्म्याला, या परमात्म्याला विनम्र अभिवादन करून तर आम्ही ही यात्रा या ठिकाणाहून सुरुवात केली तर त्याचं एक मोठ्या शक्तीमध्ये रूपांतर होऊ शकतं। की ज्या भक्तीमध्ये शक्ती होती, त्यामुळे आम्ही राष्ट्रसंतांचा आशीर्वाद घेऊन आज या ठिकाणाहून निघत आहोत। आणि मंगळवेढा हे ठिकाण यासाठी की त्या ठिकाणी महात्मा बसवेश्वरांनी तपस्या केली। त्या ठिकाणी 12व्या शतकामध्ये म्हणजे आज प्रधानमंत्री मोदीजी पण त्यांच्या त्या अनुभव मंडपमचा विषय करतात का त्या काळामध्ये सगळ्या जातीपातीच्या भिंती तोडून त्यांनी सकल समाज सगळा एकत्रित केला आणि तिथून त्यांनी नंतर पंतप्रधान पद मिळवलं। ते आम्ही शक्तीस्थळ मानतो। त्यामुळे या समाजाला दिशा द्यायची असेल तर भक्तिस्थळावरून सुरुवात करायची आणि शक्तीस्थळावर समारोप करायचा असा आमच्या महाराष्ट्रातल्या हजारो लाखो लिंगायत बांधवांनी ठरवल्यामुळे या यात्रेचा मार्ग सुकर झालेला आहे।